पंजाब निवडणूक त्यांनी जिंकली आणि त्यानंतर आपच्या लिडरशिपला म्हणजे केजरीवाल यांना इतका अहंकार आला, ॲरोगन्स आला की त्यानंतर त्यांनी ऐकणंच बंद केलं. त्यांना अटक झाल्यावर जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, तो द्यावाच लागला. तर त्याच्यानंतर त्या आतिशीबाईंनी त्यांनी केजरीवालांची खुर्ची बाजूला ठेवणं, त्याच्या बाजूला स्वतः लहान खुर्चीत बसणं, म्हणजे एक प्रकारचं तुम्ही घराणेशाहीच परत आणताय ना. हिंदू मध्यम वर्ग मोदींकडे, भाजपकडे गेल्या 10 वर्षात झुकलेला आहे. तो पुन्हा एकदा ॲग्रेसिव्हली, प्रोॲक्टिव्हली मतदानाला उतरला. जे महाराष्ट्रात झालं होतं ते मोदींना मिळालेली 240चं बहुमत न मिळणं हा इनडायरेक्टली रामाचा पराभव आहे, अशा पद्धतीने तो प्रचार सुरू झाला. काँग्रेसला मोठं करून आपणही सत्तेत राहू शकतो का, हे सर्व इंडिया आघाडीतल्या बाकी पक्षांना ठरवायचं. इंडिया आघाडी संपलेली नसली तरी ती ICUच्या दिशेने चाललेली आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज दिल्लीचा निकाल लागला आहे आणि 27 वर्षानं भाजप पुन्हा एकदा सत्तेत येते आहे. अरविंद केजरीवालांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना लगाम बसलाय. खूप उलाढाली घडलेले आहेत आणि त्याचे परिणाम राज्यासह देशावर होणार आहेत. हे नक्की का घडलं, कशासाठी घडलं, याचे परिणाम काय होणार, या सगळ्यासाठीची आजची चर्चा. आणि माझ्याबरोबर आहेत प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि संपादक प्रशांत दीक्षित सर. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि हाच पहिला प्रश्न, दिल्लीत जे काही घडलं ते कसं आणि कशामुळं? विनायक, खरं सांगायचं तर दिल्लीत जे घडलं ते फार सुखावणारं नाही आहे. म्हणजे भाजपचा विजय झाला ही, म्हणजे आपण या विजय पराजयाच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करू. सुखावणारं अशासाठी नाही की एक जे मॉडेल केजरीवाल यांनी 10-12 वर्षापूर्वी भारतासमोर आणलं होतं आणि विशेषतः तरुणांना ते आकर्षित करणारं होतं, आणि एक जे मॉडेल ऑफ गव्हर्नन्स त्यांनी दाखवलं होतं, त्या कल्पनेचा, त्या आयडियाचा हा मोठा पराभव आहे. आणि तो होणार होता. म्हणजे त्याला, कारण झालं असं की आयडिया ऑफ गव्हर्नन्स हे आयडिया ऑफ ब्लेमिंग किंवा आयडिया ऑफ एक्सक्युजेस याच्यात परिवर्तित झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल कारणं द्यायची, प्रत्येक गोष्टीबद्दल दुसऱ्याला दोष द्यायचा, दुसऱ्यावर खापर फोडणं आपण ज्याला मराठीत म्हणतो ते करायचं, आणि यातून आपलं अपयश झाकत राहायचा. हा जो प्रवास गेली 3-4 वर्ष सुरू झाला, जो अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच सुरू केला. त्यामुळे त्यांनी जी एक अपेक्षा निर्माण केली होती, एक काँग्रेस भाजप म्हणजे एक प्रचलित राजकीय व्यवस्थेला छेद देणारं एक वेगळं मॉडेल तरुणांना पुढे घेऊन, व्यावसायिकांना पुढे घेऊन, ज्याला आपण ॲस्पायरेशनल क्लास म्हणतो, मध्यम वर्गाचा, त्याला राजकारणात आणून अण्णा हजारेंची त्यांची पालखी उचलून म्हणा, नंतर त्यांना बाजूला ठेवलं. ते जे आणलं होतं ते इतक्या लवकर त्याचा पूर्ण इतका मोठा पराभव व्हावा, दारुण म्हणावा असा पराभव होणं, हे फार सुखावणारं नाही आहे. पण हे होणार होतं, हे अटळ होतं, हेही गेली 2-3 वर्ष कळत होतं. दुर्दैव हे की त्यांनी स्वतःमध्ये काही बदल केलेच नाहीत. म्हणजे जे करणं त्यांच्याकडनं अपेक्षित होतं, की त्यांनी ॲक्च्युली आता ज्या पद्धतीने अन्य राजकीय म्हणजे राज्य सरकार, वेगवेगळ्या राज्यातली सरकार आणि केंद्र सरकार काम करत आहे, जे एक डिलिव्हरीचं मॉडेल आहे, त्याची सुरुवात खरी तर अरविंद केजरीवालनी केली होती तेव्हा. म्हणजे मी सांगतोय 2013 पहिली त्यांची निवडणूक झाली. त्याच्यात नंतर त्यांनी आयत्या वेळी राजीनामा दिला. मग त्यांना चूक समजली. दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी चांगलीच मेजॉरिटी मिळवली. तिसऱ्या निवडणुकीत आणखीन चांगली मेजॉरिटी मिळवली. तर लोक त्यांच्यावर विश्वास दाखवत होती. आणि मात्र गेल्या 5 वर्षात त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या म्हणा अति, आणि आपण जणू काही एक राष्ट्रीय नेते आहोत. दिल्लीचं कसं आहे ना, दिल्ली शहर फसवं आहे फार पहिल्यापासून. दिल्ली भल्याभल्यानं हे करते. मी जेव्हा दिल्लीत होतो तेव्हापासून म्हटलं जायचं. काय होतं की दिल्लीत आता हेच म्हणजे आपचं सरकार हे अन्य कुठच्या राज्यात असतं तर या निवडणुकीची आपण चर्चाही केली नसती. तिथे भाजप निवडून आला तरी चर्चा केली नसती. पण दिल्ली हे स्थानच असं आहे, सत्तेचं स्थान असल्यामुळे त्याचे परिणाम हे भारतातच नाही तर जगभर जाणवतात. राजदीप सरदेसाई यांनी चांगलं लिहिलं होतं जुन्या त्यांच्या एका पुस्तकात की अण्णा हजारेंचं आंदोलन खरं आझाद मैदानावर मुंबईत सुरू झालं, पण त्याला ताकद मिळाली ते दिल्लीत शिफ्ट झाल्यावर. कारण दिल्लीतनं त्यांना जो एक नॅशनल हा मिळाला तो मुंबईतनं मिळत नव्हता आणि अजूनही मिळत नाही कुठल्याही याला. त्यामुळे आंदोलन, राजकीय आंदोलन हवं असेल तर ते दिल्ली लागतं.
त्यामुळे दिल्लीत अरविंद केजरीवाल जे काही करत होते त्याच्याकडे भारताचं आणि जगाचं लक्ष होतं आणि त्यांना प्रचंड मोठी संधी होती दिल्ली बदलायची म्हणजे खरं म्हणशील तर बदलायची नाही, कारण होतं जे शीला दीक्षितांनी काम केलं. आता अनेकांना मी काँग्रेसचं कौतुक केलं की अलीकडे लोकांना लगेच मिरच्या झोंबतात, तर पण जे होतं ते होतं. 15 वर्ष शीला दीक्षितांनी ज्या पद्धतीने दिल्लीची डेव्हलपमेंट केली होती ती फारच उत्कृष्ट होती. म्हणजे दिल्ली हे खरोखर एक जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेलं काम हे सगळं उत्तम होतं. पण काही करप्शनच्या केसेस झाल्या ज्यातली एकही सिद्ध झाली नाही. पण त्या सगळ्याचं मनमोहन सिंगांचं अपयश, निर्भया प्रकरण, या सगळ्याचा फटका त्या बाईंना बसला आणि तिथनं काँग्रेस जी काही संपली, म्हणजे 15 वर्ष सत्तेत राहणारा पक्ष पुढच्या 3 निवडणुकीत एक जागाही मिळवू शकत नाही. तर हे की शीला दीक्षितांनी केलेलं काम केजरीवालांना पुढे नेता आलं असतं. तर ते न करता ते मी मगाशी म्हटलं तसं एक्सक्यूज करणं किंवा दुसऱ्याला दोष देणं, खापर फोडणं आणि अव्वाच्या सव्वा काहीही टीका करणं, कुठलेही आरोप करणं ज्याला कुठलाही पुरावा नाही, कोणत्याही पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन नाही, सरसकट एकदम TRP मिळवण्यासाठी आपण म्हणतो तसे आरोप करत सुटणं, या सगळ्याचा नाही म्हटलं तरी एक परिणाम होत गेला आणि ते मॉडेल काही चाललं नाही आणि लोक पुन्हा एकदा जसं म्हणतात तसं जुन्या जाणत्या आमच्या भाजप किंवा काँग्रेसच्या मॉडेलकडे वळले. त्याच्यात काँग्रेस फारच गलितगात्र झालेली असल्यामुळे तिकडे न वळता ते भाजपकडे वळले आणि भाजपने लोकसभेतलं जे कमवलेलं होतं ते विधानसभेत कायम ठेवलं. ही त्यांची फार मोठी उपलब्धी आहे. म्हणजे त्याच्याबद्दल भाजपचं कौतुक केलं पाहिजे. सर, जसं म्हणतात की समाज को बदलने निकला तो और समाज ने बदल दिया, तसं राजकारण बदलायला जे निघालेले होते त्यांना राजकारणानं बदललं. मग त्यांचा शीश महाल आला आणि करप्शनच्या आरोपाखाली जेलमध्ये जायला लागलं. तर सगळ्यांचेच पाय मातीचे असतात हे कळल्यामुळं आपल्या लोकांनी नाकारलंय का? अगदी खरं आहे. तू म्हणालास तसं समाज बदलायला निघाले, त्यांना समाजाने केलं, बदलवलं. आज त्या स्वाती महिवाल ज्यांना मारहाण झाली होती राज्यसभेच्या याच्या आपच्या खासदार, त्यांना तिथे बंगल्यात मारहाण झाली, त्यांनी तक्रार केली, मग बरंच रामायण घडलं, त्या तपशिलात आत्ता जायला नको. पण त्यांनी फार चांगलं सांगितलं. त्यांना असं विचारण्यात आलं की आपच्या घसरगुंडीचा नेमका टर्निंग म्हणजे हा टर्निंग पॉईंट कुठे होता. तर त्या म्हणाल्या असं की पंजाब निवडणूक त्यांनी जिंकली आणि त्यानंतर आपच्या लिडरशिपला म्हणजे केजरीवाल यांना आणि मनीष सिसोदिया यांना इतका अहंकार आला, ॲरोगन्स आला की त्यानंतर त्यांनी ऐकणंच बंद केलं. बाहेर आजूबाजूला काय चाललं आहे ते पाहणं, ऐकणं, कान डोळे उघडे ठेवणं म्हणतात ते बंद केलं आणि मी आता राष्ट्रीय नेता झालेलो आहे आणि मी मोदींच्या तोडीस तोड नेता आहे अशा पद्धतीने वागणूक सुरू झाली आणि तिथे आपचा डाऊनफॉल सुरुवात झाली. आणि जनतेला हे नको होतं. म्हणजे जनता केजरीवालांच्या दिल्लीची जनता म्हणतोय मी, केजरीवालांच्या बाजूने होती आणि मोदींच्याही बाजूने होती. त्यामुळे त्याने हा जो ठेवला ना की मला मिळालेली मतं ही मोदींच्या विरोधातली आहेत विधानसभेतली, ते तसं नव्हतं. केजरीवाल मॉडेल लोकांना हवं होतं, बघायचं होतं आणि मोदी मॉडेलही हवं होतं. आणि जेव्हा यांच्या 2 मॉडेलमध्येच संघर्ष तिथे जोरात सुरू झाला आणि विशेषतः तो केजरीवालने अंगावर घेतला जो संघर्ष. म्हणून मी मुद्दाम शीला दीक्षितांचा उल्लेख करतो की शीला दीक्षित जेव्हा दिल्लीच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी असा संघर्ष नाही केला. त्यांनी केंद्र सरकारबरोबर जुळवून घेण्यापेक्षा केंद्र सरकारची व्यवस्थित मदत घेऊन त्या पद्धतीने काम केलं. आता काही जण असं म्हणतील की वाजपेयी उदारमतवादी होते, मोदी तसे नाहीत, अमित शहा तसे नाही. बरोबर आहे, काही प्रमाणात ते बरोबर आहे. पण दिल्लीचा चांगला विकास व्हावा हे मोदींनाही वाटत होतं ना. शेवटी ते पंतप्रधान होते आणि दिल्ली शहर कसं बकाल होत चाललं हे कळत होतं ना. ज्या देशाची राजधानी अधिकाधिक चांगली व्हावी असं कुठल्या पंतप्रधानाला वाटणार नाही. त्यामुळे आणि भाजपचे स्थानिक नेते नालायक असतील तर ते पराभूत झाले तरी चालतील, एवढा सुज्ञ विचार करणारे मोदी आहेत. मोदींना काय असं त्याच्यावर म्हणजे काय दिल्ली हवीच हवी. दिल्लीवर राज्य असणं हे आनंददायी आहे. जिथे आपण पंतप्रधान म्हणून बसतो तिथे आपल्या पायाखालची जमीन ही विरोधी पक्षाच्या ताब्यात आहे हे काही सुखावणारं नाही. हे खरं असलं तरी त्याला एक लिमिट होतं. पण तुम्ही जेव्हा बारीक सारीक गोष्टीवरनं केंद्र सरकारशी संघर्ष करायला उभे राहता
आणि नुसतं संघर्ष नाही तर केंद्र सरकारला ब्लेम करता किंवा त्याला दोष देता आणि वाटेल त्या पद्धतीने जाऊन टीका करता, तेव्हा ती स्पर्धा इतकी तीव्र झाली की म्हणजे ते युद्धच झालं एक प्रकारचं. आणि त्याच्यात गव्हर्नन्समध्ये जे उत्तम कारभार करण्यात केजरीवालचे कमी पडले गेल्या 3 वर्षात, त्याचा परिणाम आत्ता दिसतोय. आणि हे जे घसरण सुरू झाली आहे ही खरं म्हणाल तर तिथले लोक असं सांगतात की डिसेंबर जानेवारीपर्यंतसुद्धा ही घसरण इतकी तीव्र नव्हती. म्हणजे तोपर्यंतसुद्धा केजरीवालांच्या बाजूने नाही म्हटलं तरी जनमत होतं की ठीक आहे, हरकत नाही, ते करतायत तर थोडं अजून त्यांना संधी द्यावी. पण नंतर ज्या पद्धतीने म्हणजे आपले केजरीवालांचे आरोप सुरू झाले आणि पंजाबमधल्या अनेक त्यांनी ज्या पंजाबमध्ये घोषणा केलेल्या होत्या, महिलांना आम्ही 1000 रुपये देऊ का 1500 रुपये देऊ, त्या इथे अंमलात येत नाही, इथे लक्षात आलं. आणि त्याचवेळे महाराष्ट्रात किंवा अन्य मध्य प्रदेश इथे भाजप या घोषणांची अंमलबजावणी करत आहे हे जेव्हा कळलं तर गव्हर्नन्स कोण करत आहे ह्याचं एक आपोआप तुलना लोकांमध्ये सुरू झाली. आणि त्यातून केजरीवालांची घसरण आणखी सुरू झाली. आणि त्याच्यावर नाही म्हटलं तरी मोठा परिणाम झाला तो 2 गोष्टींचा. तो 100% मान्य करायलाच हवा की एक तर इन्कम टॅक्समध्ये मिळालेली सवलत, त्यामुळे मध्यम वर्ग एकदम सुखावला. आणि दुसरा भाग म्हणजे पे कमिशनची घोषणा, त्यातनं सरकारी वर्ग हा झाला. आणि हा भाग म्हणजे दिल्लीमध्ये मध्यम वर्ग टोटल 63% अधिक आहे, इतका मोठा मध्यम वर्ग आहे. तर त्या वर्गाला जो एक दिलासा मिळाला, कारण त्या वर्गामध्ये काय होतं की गेली 10 वर्ष मोदींबद्दल नाराजी वाढत चालली होती की तुम्ही आमच्यासाठी काहीच करत नाही आहात, आमच्यासाठी काहीच करत नाही आहात. आणि हे आपल्याही चर्चेत अनेकदा आलेलं आहे की इकॉनॉमीमध्ये जे म्हणजे इकॉनॉमीत काही करू शकत नाही आहे आणि मध्यम वर्गाला तर काहीच थेट मिळत नाही आहे. तर यावेळेत तो जो एकदम 12 लाखाचा बूस्ट मिळाला. आणि त्याच्यात गंमत कशी आहे, लोक इंटरप्रिटेशन करताना काही वेळेला चूक होते की 8 लाख ते 12 लाख 7 लाखापर्यंत पहिल्यांदा मिळतच होतं. तर 7 लाख ते 12 लाख असे कमाई करणारे किती लोक असतील, तर भारतात काहीतरी 1 कोटी आणि काही लाख आहेत, इतकी कमी संख्या आहे. मग त्याचा काय एवढा परिणाम होणार? परिणाम असा होतो की आज मला 4 लाख जरी मिळत असले तरी मला असं वाटतं की 12 लाखापर्यंत मी सेफ आहे. माझं इन्कम 12 लाखापर्यंत वाढलं तरी मला सरकारला काही द्यायचं नाही आहे. त्यामुळे मला माझं इन्कम वाढवायला एक उत्साह येतो. हा परिणाम महत्त्वाचा असतो. 7 ते 12 लाखात किती लोक आहेत हा गोष्ट वेगळी आहे. पण हा जो परिणाम आहे यातून लोकांना असं वाटायला लागलं की आम्हाला मोदी सरकारकडनं काहीतरी मिळतं आहे, मोदी सरकार आमचं ऐकतं आहे. आणि त्याच वेळी दिल्लीमधली जी विविध भागात रस्ते, विशेषतः गटार आणि पाणी हे मुद्दे इतके महत्त्वाचे झाले होते. आणि नाही म्हटलं तरी केजरीवाल किती स्वतःला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेते समजत असले तरी वस्तुतः दिल्ली फिजिकली ती महापालिकाच आहे, जरी ते राज्य असलं तरी. म्हणजे त्याचा जो एकूण आवाका आहे 7 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 70 विधानसभा, पण त्याची रचना तशीच आहे. तर सिव्हिक इश्यूजवर जितकं लक्ष देऊन एक कार्यक्षम सरकार, आणि ते पहिल्या टप्प्यात देत होते, म्हणजे पहिले त्यांचे 5 वर्ष त्याचमुळे त्यांना पंजाब मिळालं, त्याचमुळे त्यांना गुजरातमध्ये काही म्हणजे त्यांचा निदान प्रेझेन्स आला, गोव्यामध्ये ते काही काम करू म्हणजे त्यांचं लोकांना अट्रॅक्ट करू शकले. हे गव्हर्नन्सचं मॉडेल त्यांनी अधिक उंच न्यायला हवं होतं, जे मोदींनी गुजरात मॉडेलने केलं. की मी गुजरात कसा करतोय ते बघा, तसा मला देश करायचा आहे. हे अजूनही मोदींचा एक सायलेंट मेसेज असतो जो लोकांना अपील होतो. म्हणजे मी साबरमती रिव्हरफ्रंट कसा केला आहे बघा, तसं मला यमुना करायची, तसं मला गंगा करायची. हा मेसेज जो जातो तो मेसेज केजरीवालांना कदाचित देता आला असता. ते न देता ते संघर्षाच्या पवित्रा कायम त्यांनी घेतला आणि अवास्तव स्वतःबद्दल अपेक्षा ठेवल्या. घाई झाली खरं म्हणायचं तर, अधीरता नडली. म्हणजे राजकारणात जो एक संयम हा एक फार मोठा गुण असतो आणि शांतपणे परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. ते त्यांनी न घेता त्यांना हळूहळू तर असं वाटायला लागलं की इंडिया आघाडीचा सुद्धा मुख्य नेता मीच आहे, म्हणजे राहुल गांधी बाजूला आहेत. त्याचा परिणाम झाला, काँग्रेस पण उतरली जोरात आणि त्याचा फटका बसलाच. तर असे अनेक गोष्टी गुंतागुंत होत गेली आणि सायलेंटली जो
मध्यम वर्ग, हिंदू मध्यम वर्ग, मी हिंदू मुद्दाम शब्द वापरतो, हिंदू मध्यम वर्ग मोदींकडे भाजपकडे गेल्या 10 वर्षात झुकलेला आहे. तो पुन्हा एकदा ॲग्रेसिव्हली प्रोॲक्टिव्हली मतदानाला उतरला. जे महाराष्ट्रात झालं होतं ते, त्या फॅक्टरबद्दल अजून तितकं बोललं जात नाही आहे, पण तो एक फॅक्टर महत्त्वाचा ठरला असं वाटतं मला. तुमच्या शेवटच्या मुद्द्याला मी पुढे घेऊन जातो. 2024च्या लोकसभेत विजय मिळून पराभव झाल्याची जी फिलिंग भाजपच्या पाठीराख्यांना होती, त्याचा हा परिणाम आहे का? हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली 2019ला आपण बघितलं तर साधारणतः तिन्ही ठिकाणी लोकसभेनंतर भाजपचा परफॉर्मन्स डाऊन होता. महाराष्ट्रातही डाऊन होता, हरियाणातही त्यावेळी डाऊन झाला आणि दिल्लीत तर झालाच नाही. तर आपण भाजपला मत दिलं नाही तर मोदींच्या सत्तास्थानाला धोका निर्माण होतो म्हणून पडणारी ही मतं आहेत का? आणि मग असं असेल तर येथून पुढे हा ट्रेंड कायम राहणार का? आपल्यामुळे म्हणजे प्रो मोदी आहेत म्हणण्यापेक्षा की म्हणजे 2024च्या निवडणुकीचं जे इंटरप्रिटेशन विरोधी पक्षांनी केलं त्याचा फायदा भाजपला जास्त मिळाला असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी असं दाखवलं की हा संपूर्ण हिंदुत्वाच्या चळवळीचा किंवा राम मंदिराच्या आंदोलनाचा हा पराभव आहे. मोदींना मिळालेली 240चं बहुमत न मिळणं हा इनडायरेक्टली रामाचा पराभव आहे, अशा पद्धतीने तो प्रचार सुरू झाला आणि त्याची खिल्ली उडवणं सुरू झालं म्हणजे त्या एकूणच चळवळीची. आणि त्यातून आता हिंदुत्वाला किंवा या धर्माधिष्ठित राजकारणाला इथे स्थान नाही. भारत पुन्हा सेक्युलर आणि वगैरे वगैरे ज्या सगळ्या येतात इकडे वळला आहे. या पद्धतीचा जो जोरदार प्रचार काँग्रेस किंवा अन्य त्यांच्या मित्रपक्षांनी केला, मला वाटतं त्याची रिॲक्शन कुठेतरी यायला लागली. आणि हे आपल्याकडे सर्वात आधी ओळखलं देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांनी ते उघडपणे मान्यही केलं की संघाची मदत घेतली, संघाच्या विविध संघटनांची मदत घेतली. आणि तुम्ही आता तर ते पुढच्या म्हणजे निवडून आल्यानंतरच्या याच्यात म्हणाले पण की जर का म्हणजे या वारकरी वगैरे आपल्या सगळ्या बाकी संघटनांना म्हणाले की आता तुम्ही ॲक्टिव्ह झालात नाही तर या देशात हिंदुत्व राहील की नाही, इथपर्यंत म्हणजे त्यांचंच वाक्य आहे. तर या पद्धतीने जेव्हा त्यांना कन्व्हिन्स केलं गेलं तर मला वाटतं तो एक कुठेतरी सुप्त काय म्हणू सुप्त धास्ती किंवा हे आत्ता आपण परत कोर्स करेक्शन केलं नाही तर भलतीकडेच पुन्हा राजकारण जाईल की काय ह्याची धास्ती अशी विशेषतः मध्यम वर्गाला वाटायला लागली. मी दलित किंवा मुस्लिम यांच्यात जा, मुस्लिमांना आता वाटायचा प्रश्नच नाही, पण गरीब किंवा दलितांमध्ये हा विषय इतका नसेल, पण मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गामध्ये कुठेतरी असं सुरू झालं की हो मोदींचा हा झाला आहे पराभवच म्हणायला हवा तसा, म्हणजे बहुमत त्यांना मिळालेलं नाही हे मान्य आहे. त्यांचाही काही पद्धतीचा ॲरोगन्स होता, त्याला धडा शिकवला आहे लोकांनी की नाही तुम्ही फार उंच उडी मारू नका, तुम्ही अजून बरंच तुम्हाला शिकायचं आहे. पण याचा अर्थ भारताच्या संस्कृतीचा, भारताच्या जागृतीचा किंवा काय म्हणू त्याला एक हिंदुत्वाचा हा पराभव आहे अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन जे जोरात सुरू झालं आणि त्याची जी ही उडवण्यात आली, खिल्ली उडवण्यात आली, मला असं वाटतं त्याची रिॲक्शन कुठेतरी आली. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर अयोध्येमध्ये ज्यांनी पराभव केला यांचा भाजपच्या याचा पराभव केला ते आमदार मिल्कीपूरमधनं मूळचे आमदार आणि ते खासदार झाले, तर त्यांना आवर्जून संसदेत पुढे बसवणं, मग त्यांच्याकडनं भाषणाची सुरुवात करून घेणं की बघा म्हणजे हे रामाच्या विरोधात, राम मंदिराच्या विरोधात निवडून आले. ह्या गोष्टी छोट्या असल्या ना तरी त्या कुठेतरी जाऊन समाज मनात बसतात आणि मला असं वाटतं संघाच्या संघटनांनी त्याचा व्यवस्थित लोकांमधल्या या दुखऱ्या नसेचा व्यवस्थित फायदा घेतला. आणि जे काही रिपोर्ट आहेत त्याच्यात महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही संघाने खूप मोठं काम केलं होतं. कारण कुठेतरी 2024च्या लोकसभा निवडणुकीचं जे इंटरप्रिटेशन, पुन्हा मी म्हणतो इंटरप्रिटेशन त्याचं विरोधी पक्षांकडनं झालं, त्यातून मला वाटतं संघसुद्धा जागा झाला आणि आपल्याला ज्या पद्धतीने भारताला न्यायचं आहे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत भाजप पुन्हा सत्तेत राहायला पाहिजे या अपेक्षेने संघ म्हणजे संघाच्या बरोबरच्या सर्व संघटना याने काम केलेलं असावं. आणि तो एक फॅक्टर जो अजून कुठल्याही याच्यात आलेला नाही. सिव्हिक इश्यूज होतेच, पण हा एक इश्यू कुठे ना कुठेतरी असावा असं मला तरी वाटतं. तर मिल्कीपूरही आपण बोलतोय त्यावेळी भाजप जिंकतंय. ह्या सगळ्या गेल्या वर्षभरातल्या 9 महिन्यातल्या घडामोडींचा परिणाम म्हणून
इंडिया आघाडीतले पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाकडे जाऊच शकणार नाही का? कारण भाजप इज इक्वल टू हिंदुत्व आणि इंडिया इज इक्वल टू हिंदू विरोधी आघाडी हे नरेटिव्ह या तिन्ही निवडणुकांमुळे सेट झालंय का? बऱ्यापैकी सेट झालं आहे आणि दिल्लीच्या निवडणुकीतनं जास्त होईल असं मला वाटतंय. चांगला वाईट ह्याच्या परिणामांची वेगळी चर्चा होईल, पण होईल असं वाटतं. असं कारण दिल्लीची भौगोलिक म्हणजे त्याचं स्थानच असं आहे की ते पंजाबपासनं मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान या सगळ्यावर त्याचा परिणाम आहे. आणि यामुळे या सगळ्या परिसरातले जे प्रो हिंदुत्व म्हणा किंवा आपल्या संस्कृतीनिष्ठ गट आहेत त्यांना नक्कीच यातनं एक उत्तेजना मिळेल आधी. शिवाय योगी आदित्यनाथ ज्या पद्धतीने काम करत आहेत, ज्या पद्धतीने ते तिथे कारभार करत आहेत, आणि आत्ता तू मिल्कीपूरचं उदाहरण घेतलंस तर मिल्कीपूर ही फारच त्यांनी चॅलेंज घेतला होता. भले त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनने मदत केली असेल, इन द सेन्स त्याचीच फक्त निवडणूक वेगळी घेतली दिल्लीबरोबर, पण बाकी सगळ्या ठिकाणी पण ते विजयी झाले. म्हणजे त्यांनी मला वाटतं तेव्हा 9 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या ज्या गेल्या होत्या भाजपच्या त्या. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी जे एक मॉडेल समोर ठेवलं आहे ते मॉडेल हे उत्तर भारतात सर्वत्र जास्त मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्ट होईल की काय दिल्लीच्या विजयामुळे, हा एक किंवा होईलच ते असं मला वाटतं आहे. आणि त्याला पर्यायी म्हणून अजूनही राहुल गांधी जे संविधान आणि याचं मॉडेल ठेवत आहेत ते कितपत ॲट्रॅक्टिव्ह होतं आहे, ते ॲट्रॅक्टिव्ह होताना दिसत नाही आहे. आणि त्याच्यासाठी बऱ्यापैकी कोर्स करेक्शन करायची गरज आहे. इंडिया आघाडीला तर खूप मोठ्या प्रमाणात, कारण त्याच्यात बेसिक पेच कसा आहे की काँग्रेसला मोठं करून आपणही सत्तेत राहू शकतो का, हे सर्व इंडिया आघाडीतल्या बाकी पक्षांना ठरवायचं आहे. केजरीवालांच्या बाबत आता ते दिल्लीतनं उखडले गेल्यामुळे आता पंजाब त्यांच्या हातात आहे फक्त. पंजाबमध्ये काँग्रेस रिवाईव्ह होऊन त्यांना चालेल का? बंगालमध्ये काँग्रेस रिवाईव्ह होऊन ममता बॅनर्जींना चालेल का? लालूंच्या मुलाला याला तेजस्वी यादवला काँग्रेस रिवाईव्ह होऊन चालेल का? शिवसेनेला इथे उद्धव ठाकरेंना काँग्रेस रिवाईव्ह होऊन चालेल का? हा पेच जोपर्यंत इंडिया आघाडीतला सुटत नाही म्हणजे तोपर्यंत इंडिया आघाडीची खूप अडचण आहे. म्हणजे मध्यंतरी चर्चा अशी चालली होती की दिल्लीमध्ये राहुल गांधींनी अशी एक स्ट्रॅटेजी ठरवली आहे की काही करून मला भाजपचा पराभव करायचा आहे, त्याच्यासाठी कोणाची मदत घेईल त्यांना मी मदत करीन, काँग्रेसला बॅकफुटवर ठेवू. आणि ते काही प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रात केलं की उद्धव ठाकरेंची लिडरशिप जास्त वाढवली आणि स्वतःची मागे ठेवली. आणि आपण तुला आठवत असेल तर आपल्या चर्चेत म्हटलं की काँग्रेसची तीच चूक झाली. आत्ता त्यांनी दिल्लीत तसं केलं नाही, दिल्लीत ते उतरले, पूर्ण ताकदीन नसले तरी ते उतरले आणि त्यांनी बरेच मला वाटतं 10-1 जागांवर तरी आपला फटका दिलेला आहे की त्यांच्या मतदारसंघातनं. मुळात त्यामुळे काँग्रेस आता स्वतःला लिडरशिपच्या भूमिकेत ठेवू शकते का? प्रादेशिक पक्ष स्वतःची लिडरशिप आम्हाला आमच्या भागापुरतं भाजपशी लढून द्या, काँग्रेसने जे काय त्यांचं करायचं ते करून द्या, अशा पद्धतीची अरेंजमेंट होते. हा कळीचा मुद्दा राहणार आहे. आज याचं स्टेटमेंट फार इंटरेस्टिंग आहे उमर अब्दुल्लांचं की एकमेकांना मारा आणि संपवा असं इंडिया आघाडीत चाललं आहे. आता प्रश्न असा आहे की काँग्रेसला पण सर्वाईव्ह व्हायचं आहे ना, काँग्रेसलाही मोठं व्हायचं आहे, केजरीवालना पण मोठं व्हायचं आहे, ममताना पण मोठं व्हायचं आहे. हे कसं जमवणार? आणि इथे खूप मोठा पेच, तो जोपर्यंत पेच सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण फक्त संविधानावर तुम्ही मोठी निवडणूक लढवू शकत नाही, हे दोन्ही याच्यात सिद्ध झालं, पुढच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध होत आहे. आता राहुल गांधींनी परवाच्या भाषणातनं अदानी पूर्ण गायब केला आणि त्यांनी तसं म्हटलं तर मुद्दे चांगले आणले काही, म्हणजे जे इकॉनॉमीचे आणले, याचे आणले, टेक्नॉलॉजीचे आणले, चीनबद्दलचे आणले. त्याच्यात अनेक म्हणजे त्याला प्रत्युत्तरं देण्याजोगी होती, ती का दिली गेली नाही मला माहीत नाही. पण चीन इतका पुढे जाण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे 80मध्ये डेंगने जेव्हा सुरू केलं तेव्हा आपण समाजवादी विचारसरणीतच अडकलेलो होतो, त्याच्यातच ते 10 वर्ष पुढे गेले. 91मध्ये आपण सुरुवात केली तेव्हापर्यंत चीनने खूप मोठी झेप घेतलेली होती. पण दॅट अपार्ट, पण काही मुद्दे त्याच्यात जरा त्यांनी इकॉनॉमी आणि ह्याच्याकडे आणलेले होते. आता पुन्हा ते कशा पद्धतीने सर्व ते पण पुन्हा केजरीवालांसारखं निवडणूक आयोग घडवून आणत आहे, CBI आणि काय EDच्या छाप्यांमुळे होत आहे, याच्यात अडकले
तर मला वाटत नाही ते रिवाईव्ह होतील आणि भाजपला पुढचा कालखंड अधिक हा मिळेल. इंटरेस्टिंग बाब माझ्यासाठी अशी आहे की हे जे मी मगाशी म्हटलं की आपल्या योगी आदित्यनाथचं एक मॉडेल जे उत्तर भारतात पॉप्युलर होत चाललं आहे, ज्याच्यात दिल्ली आहे. दिल्लीतही योगी आदित्यनाथने बऱ्यापैकी प्रचार केला होता. मात्र बटेंगे तो कटेंगे त्याने वापरलं नाही, पण ते ऑलरेडी सेट झालं होतं. आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात जे मॉडेल हळूहळू उभं करत आहेत, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं राजकीय संस्कृतीशी जवळ जाणार आहे की वेगळ्या पद्धतीचं सॉफ्ट हिंदुत्व घेऊन डेव्हलपमेंट, याच्यातला एक सुप्त स्पर्धा ही पुढच्या काळात इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतं. मला त्याच्यावर यायचं आहे महाराष्ट्रावर शेवटच्या टप्प्यात. त्याच्या आधी इंडिया आघाडी प्रॅक्टिकली संपली आहे का? कारण भाजपची मतं 46-47%, आप 43%, काँग्रेस 60%. खरंच वोट ट्रान्सफर झाले असते तर भाजप निदान एवढ्या ताकदीनं सत्तेत आली नसती. भाग एक. आणि असं मग प्रत्येक राज्यात होणार आहे का? ह्याला उपप्रश्न जोड प्रश्न असा की जे परंपरागत काँग्रेसचे मतदार आहेत जे त्या वेळेला गरजेनुसार इतर पक्षांकडे शिफ्ट होत होते ते पुन्हा काँग्रेसकडे येत आहेत का, की ते बाकी सगळे पक्ष राहू दे, भविष्यात लढाई या दोन पक्षांच्यातच आहे, आत्ता हारलो तरी चालेल पण काँग्रेसला मत द्या? असं होताना दिसत नाही आहे. म्हणजे आत्ता हरलो तरी काँग्रेसला द्या, तर ते लोकसभेच्या लेवलवर कदाचित काही ठिकाणी होईल का? मग त्याच्यासाठी काँग्रेसने ड्रायव्हिंग सीटमध्ये राहायला पाहिजे, पण ते करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही आहे. मुळात कसं आहे, आप किंवा या सर्व पक्षांचं म्हटलं तर आपचा उल्लेख केला यांनी, मला वाटतं अमित शाह म्हणाले का, तो चांगला उल्लेख होता की ये उधार की पार्टी आहे. त्यांचं वोट जे आहे ते उधारीचे वोट आहेत. कारण त्यांनी थोडं आमच्याकडनं घेतलं आहे पण खूप काँग्रेसकडनं घेतलं आहे. म्हणजे दलित असतील, मुस्लिम असतील, गरीब असतील, हा जो काँग्रेसचा मोठा वोट बेस दिल्लीमध्ये होतं, फार मोठी मतपेढी होती, ती आपने सगळी आपल्याकडे खेचली आणि भाजपचे मध्यम वर्ग खेचला. पैकी भाजपने मध्यम वर्ग पुन्हा आपल्याकडे खेचून घेतला या निवडणुकीत. गरीब आणि अन्य यातले काही प्रमाणात खेचला सगळ्या ठिकाणी. पण पुन्हा महाराष्ट्राचा पुन्हा उल्लेख करायचा तर एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे ओबीसींच्या सर्वात जास्त जागा, म्हणजे जवळजवळ 53 जागा भाजपला मिळाल्यात आपपेक्षा, ज्या मागच्या वेळे आपकडे होत्या. त्यामुळे ओबीसी, अपर कास्ट, पंजाबी या वोट बँकने भाजपला हा विजय दिलेला आहे मोठ्या प्रमाणात. आणि काँग्रेसची वोट बँक अजून काही बऱ्याच प्रमाणात आपकडेच राहिली. पण हा उधारी की वोट असं हा जर शब्दप्रयोग आपण पाहिला घेतलेला दुसरीकडनं, तर हे ममता बॅनर्जींना पण लागू आहे. त्याने पण तिथे काँग्रेस संपली आणि त्या सत्तेवर आल्या. आपल्याकडे आपण जेव्हा बघत होतो महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी जे CSDSने सर्व्हे केला, त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं प्रोफाईल जे आलं ते म्हणजे काँग्रेसचं प्रोफाईल आहे की काय असं वाटावं असं होतं. म्हणजे त्यांना जे निवडणूक पूर्व म्हणतोय मी, आणि निकालांनी परत ते दाखवलंच, लोकसभा निकालातही ते दिसलेलंच होतं. त्यामुळे हा जो बेस आहे अजून, जो मूळ काँग्रेसचा बेस होता, जे प्रादेशिक पक्ष आपल्याकडे गेल्या 30 वर्षात त्यांनी खेचून घेतला आहे, तो पुन्हा कसा आपल्याकडे खेचायचा हा राहुल गांधींसमोर मोठा प्रश्न आहे. त्याच्यात भाजप प्रेशर आणून काही तो बेस आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी त्यांना यश येत आहे, काही ठिकाणी पण अपयश जास्त ठिकाणी येत आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर पण भाजप आपलं वोट कायम ठेवून, म्हणजे जे त्यांनी दिल्लीत केलं की लोकसभेतला आपला वोट कायम ठेवायचा, आपला मतपेढी जी आहे ती पक्की ठेवायची, आणि त्याला खुश करण्यासाठी मग बजेटमध्ये ते आणलं, हे आणलं, नवीन आयोग आणला, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना खुश केलं. आणि मग दुसऱ्या टप्प्यात गरीब इतर मंडळी जी आहे ती घ्यायची आणि ओबीसी वोट बँक आपली पक्की करायची. म्हणजे त्यातला ओबीसी वोट बँकेकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही आहे, पण महाराष्ट्रातही तेच घडलं आहे, मध्य प्रदेशात तेच घडलं आहे, राजस्थानमध्ये ते घडलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून सगळ्या उत्तर भारतातली ओबीसी वोट बँक भाजप आपल्याकडे घेतोय का हे बारकाईने बघायला लागेल. आणि ही वोट बँक खूप मोठी आहे. म्हणजे त्या ठिकाणच्या एखाद्या डॉमिनंट किंवा जो महत्त्वाची जात असेल, शक्तिशाली जात असेल, तिच्या विरोधात ओबीसी छोट्या जातींची मोठ बांधायची आणि त्यांना चॅलेंज करायचं. हे उत्तर प्रदेशापासून त्यांनी सुरू केलं 2014च्या निवडणुकीपासून. हाच प्रयोग या सर्व ठिकाणी करून ओबीसी वोट बँक भाजप अधिकाधिक आपली स्ट्रॉंग करेल. आता या सगळ्याला छेद देण्याची क्षमता
ही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात आहे का? या वर्गाला ते अट्रॅक्ट करू शकतील का? ज्या पद्धतीने इंदिरा गांधी करत होत्या, ज्या पद्धतीने काही प्रमाणात सोनिया गांधींनी परिस्थितीवश म्हणा केलं, कारण तेव्हा काँग्रेसकडे अन्य नेतेही चांगले होते. आता तसे नेतेही राहिलेले नाहीत. त्यामुळे एका अर्थाने तुझा जो प्रश्न आहे की इंडिया आघाडी ही फार म्हणजे ती संपलेली नसली तरी ती ICUच्या दिशेने चाललेली आहे असं आत्ता आहे, किंवा ती वरकरणी पत्रक काढण्यापुरती वगैरे शिल्लक राहील. पण स्थानिक वेगवेगळ्या म्हणजे आता बिहार निवडणूक येईल, पंजाब निवडणूक येईल, त्याच्यानंतर या प्रत्येक ठिकाणच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष जास्त ॲसर्टिव्ह होतील आणि काँग्रेसला एक तर त्यांच्यापासून वेगळं होऊन स्वतःचं स्थान निर्माण करायला लागेल. त्याला किमान 10 वर्ष लागतील आणि ते स्थान राहुल गांधी करू शकतील का, हा मोठा काँग्रेससमोर प्रश्न आहे आत्ता. 2025 साली शक्यतो, तर आपल्याला माहीत नाही, कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे, अशीच अजून एक महत्त्वाची निवडणूक होईल, ती म्हणजे मुंबई महानगरपालिका. दिल्ली जसं राज्य म्हणून महत्त्वाची आहे, तितकीच मुंबई महानगरपालिका कदाचित देशभर चर्चेली जाईल. त्याचा रेफरन्स यासाठी की हिंदुत्वाचा मतदार देशभर सेटल होत असेल तर उद्धव ठाकरे, की जे कदाचित मुंबईतले त्या मोठे नेते आहेत, होते, केजरीवालांच्या इतपत त्यांची सत्ता मुंबईवर होती, त्यांना हिंदुत्वाकडे परत यावं लागेल का? नसेल तर नरेटिव्ह काय असेल, तिथल्या व्होट शेअरिंगचं काय होईल का? या तिन्ही निवडणुकांच्या निकालातनं शिकून महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीत काही वेगळे निर्णय होतील? वेगळे निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंना परत भाजपकडे येणं तर मला तर काही शक्य वाटत नाही आत्ताच्या घडीला. हिंदुत्व सेटल झालं आहे आणि ते जास्त प्रमाणात भाजपकडे सेटल झालं आहे, याच्यातही मला शंका दिसत नाही. म्हणजे बाकी कोणी काही म्हणत, आज हिंदुत्व किंवा हिंदू अस्मिता म्हणा, हिंदू संस्कृती म्हणा, हिंदुत्व म्हणजे मी बजरंग कडवं हिंदुत्व म्हणत नाही, एक हिंदू असण्याबद्दलची आस्था ही ज्या या समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या आस्थेशी भाजपला लोकांनी जोडलेलं आहे. निदान नरेंद्र मोदी असेपर्यंत तरी ते नक्की आहे. योगी आदित्यनाथ आलं तर कदाचित ते अजून हे होईल, पण ते आहे. आणि आपल्याकडे बघलं तर यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उघडपणे हिंदुत्वाचा चेहरा घेतला होता. निवडणुकीतही घेतला आणि निवडणुकीनंतरही घेतला. आत्ताच्याही त्यांच्या मुलाखती या स्पष्ट सांगणारे आहेत, कारण हे सगळ्यांना जाणवलं आहे. केजरीवालना सुद्धा कधी नव्हे ते म्हणजे गंमत ही वाटते ना, ते मॉडेल कसं फिसकटत गेलं की तुम्ही तरुण वर्गाला म्हणजे तुझ्या माझ्यासारख्या किंवा आणखी यातल्यानं जरा जे वेगळं राजकारण दाखवायला हवं होतं ते सोडून तुम्ही देवळातल्या पंडितांना आम्ही रमणा म्हणतात तशी दक्षिणा देऊ. तळवलकरांचा अग्रलेख तेव्हा गाजला होता. शरद पवारांनी 1-1 लाख रुपये दिले तेव्हा, की पवार यांचा रमणा असा अग्रलेख खूप गाजला होता तेव्हा. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही हिंदुत्व जोपासण्यासाठी करता, अशा हिंदुत्वाचे अनेक व्यावसायिक म्हणजे जो वेगळा मध्यमवर्ग हिंदू आहे त्याला गरज वाटत नाही. त्यांना एवढंच वाटतं आमच्या संस्कृतीबद्दल आस्था ठेवा आणि उगाच त्याच्यावर प्रहार करू नका किंवा उगाच त्यांना छड्या मारत बसू नका, एवढीच त्यांची साधी अपेक्षा असते. पण तुम्ही या पातळीला त्यांनी जाणं किंवा कोण आपल्या राहुल गांधींनी शंकराचे फोटो वगैरे पार्लमेंटमध्ये नेणं, हे काही हे नको होतं या लोकांना. दुसरा भाग म्हणजे जो वेगळेपणा दाखवायची प्रचंड मोठी संधी केजरीवालना होती ती त्यांना अटक झाल्यानंतर. त्यांना अटक झाल्यावर जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, तो द्यावाच लागला, तर त्याच्यानंतर त्या आतिशीबाईंनी ज्या त्यांनी हे केलं, उभं केलं, आपले मुख्यमंत्री केलं, त्यांनी केजरीवालांची खुर्ची बाजूला ठेवणं, त्याच्या बाजूला स्वतः लहान खुर्चीत बसणं, म्हणजे एक प्रकारचं तुम्ही घराणेशाहीच परत आणताय ना. तर असून द्या ना, ठीक आहे, मी राजीनामा देतो, मी काय तो निकाल येऊन दे, तोपर्यंत मी पक्षाच्या ॲक्टिव्हिटीजमधनं किंवा मी फक्त मेंटॉर म्हणून मागणं काम करीन, जसं अडवाणींनी पूर्वी केलं होतं. भाजपचा लगेच त्यांनी राजीनामा संसदेचा दिला होता त्यांच्यावर त्या डायरीत जैन डायरीचे आरोप झाल्यानंतर. तर तुमचा एक मॉरल वाढलं म्हणजे नैतिकतेच्या दृष्टीने तुम्ही वर गेला असतात की मी सत्तेसाठी हापापलेलं नाही, ठीक आहे, आणि पक्षावर तुमची पकड होतीच, तुम्हाला न विचारता कोणी काय करणारच नव्हते. पण ही जी नाटकं त्यांनी सुरू केली ना, दुसरा भाग असा की कोर्टाने त्यांना कधीही दोषमुक्त केलेलं नाही ना, अजूनही ते जामिनावरच होते. मग जामिनावर सुटून आल्यानंतर तुमची मिरवणूक तुम्ही काढता, जणू काही विजय मिळाला असं दाखवता. थोडक्यात म्हणजे जे राजकारणात अनिष्ट म्हणून मध्यमवर्ग मानत आहे की हे नको आहे आम्हाला, या पद्धतीने दुर्दैव आहे की सगळे पक्ष त्या दिशेने जात आहेत, त्याहून तुम्ही वेगळं दाखवताय, दाखवायला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तर तुम्ही मगाशी मला समाजच तुम्हाला खायला लागला आहे.
तुम्ही तसंच वागायला लागले तर. म्हणजे जे एखादा गुंड जामिनावर सुटला की मिरवणूक काढतो, त्याच्यावर तुम्ही ताशेरे ओढता आणि तुम्हीही तसंच करता. त्यापेक्षा तुम्ही जर का वेगळ्या पद्धतीचं एक कल्चर दाखवलं असतं, जे संस्कृती वेगळी दाखवली असती, की बघा या गोष्टीत मी नरेंद्र मोदींपेक्षा वेगळा आहे. मी दुसऱ्या पक्षांना दुसऱ्या पक्षातले असे म्हणजे वाटेल ते लोक घेणार नाही. मी माझं वॉशिंग मशीन होऊ देणार नाही. आत्ता तुम्ही 6 जण घेतलेत भाजपकडनं, 5 जण घेतलेत काँग्रेसकडनं आणि त्यांना तिकीट दिलीत. म्हणजे तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणून तुमचं काहीच राहिलं नाही ना. आणि तिथे त्यांची पडझड सुरू झाली. ती जी सगळं एक प्रकारचा केजरीवाल भोवती क्लाउड निर्माण करून, केजरीवाल म्हणजे काहीतरी दैवी गुणसंपन्न माणूस आहे आणि त्याला सगळे गुन्हे माफ आहेत आणि त्याच्यावर कोणीतरी आरोप करणं किंवा त्याला दोष देणं म्हणजे तुम्ही देवद्रोहच करताय, अशा पद्धतीचं जे एक वातावरण निर्माण झालं ते मध्यम वर्गाला आवडलं नाही. त्यामुळे ती जी संधी त्यांना होती ना, आणि ती संधी साधून त्यांनी जर का काम केलं असतं तर दिल्लीत ते खूप वर्ष टिकून राहिले असते आणि मग हळूहळू त्यांनी एक्सपान्शन सुरू केलं असतं. एक्झॅक्टली अशाच पद्धतीचं चुका काही उद्धव ठाकरेंकडनं घडल्या असं माझं मत आहे. मी मोदींवरच्या पुस्तकात त्याचा उल्लेखही केला जाता की मुंबई तुम्हाला वर्ल्ड क्लास सिटी करता आली असती केंद्र सरकारची मदत घेऊन. काय प्रत्येक ठिकाणी केंद्र सरकार अडचणी आणत नाही, हे आपण गैरसमजूत आहे आपले. मगाशी मी जसं वाजपेयी आणि शीला दीक्षितांचं उदाहरण दिलं, प्रत्येक ठिकाणी असं होत नाही. पण तुम्ही जर का वेगळ्या पातळीवर संघर्ष देऊन प्रत्येक ठिकाणी अडचणी आणायला सुरुवात कराल तर मग प्रतिक्रियाही तशी येते. याचा अर्थ अमित शहा किंवा मोदी फार सज्जनपणे राजकारण करतात असं ते राजकारणच करतात, पण तुम्हीही राजकारणच करताय. पण मग त्यातून आपला पाया पक्का कसा होईल याचं राजकारण करणं आणि मुंबईसारखं शहर हे शिवसेनेच्या नावाने क्लासिक सिटी म्हणून ओळखली जाणं, यासाठी तुम्ही जर का प्रयत्न केले असतेच तर मला असं वाटतं शिवसेना अधिक मोठी झाली असते. आणि तोच त्यांना प्रश्न मुंबई महापालिकेत पडणार आहे की जर का उत्तम गव्हर्नन्स मला नरेंद्र मोदींचं सरकार देत असेल आणि फडणवीसांचं सरकार देत असेल तर मुंबईकर असाच विचार करेल ना दिल्लीकरांसारखा, मग मी त्यांच्याच बाजून का नाही जायचं. मला माझं शहर चांगलं हवं आहे. जे दिल्लीतल्या लोकांनी सांगितलं आम्हाला इथलं कचरा लवकर उचलायला हवा, नळात येणारं पाणी आम्हाला स्वच्छ हवं आहे. हॉस्पिटल आणि याच्यात केजरीवालने काम केलं ते लोकांनी आवडलेलं आहे, पण ते आम्हाला अधिक एफिशियंट व्हायला हवं आहे, वरच्या पातळीवर जायला हवं आहे, अधिक इफेक्टिव्ह व्हायला हवं आहे. ही कामं जर का लोक याबाबत आता ट्रान्झॅक्शनल झाले की बा नाही मग यांच्याबरोबर राहून होत आहे ना, तुम्ही फक्त लोकांना कसं आहे, लोकांना आता तक्रारी सांगणं नको आहे, सोल्युशन द्या. तुम्ही सोल्युशन कसं काढता ते आम्हाला सांगा, मग आम्ही तुम्हाला श्रेय देऊ त्याचं. तसं काम जर का मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेने केलं असतं, आता ते करण्याची त्यांना वेळ गेलेली आहे, तर त्यांना फायदा झाला असता. आता मात्र दिल्लीचा इफेक्ट, आता कधी निवडणुका होतात माहीत नाही, मे महिन्या आपले दिवाळीपर्यंत पुढे जाणार असं म्हणतायत, पण लगोलग समजा झाल्या काही, सुप्रीम कोर्टाची लवकर सुनावणी झाली आणि आधीच म्हणजे जूनच्या आधीच झाल्या, तर दिल्लीचा इफेक्ट 100% मुंबईवर होईल आणि त्याचा फार मोठा फायदा भाजपला मिळेल. आणि ही गोष्ट तो इतका फायदा मिळेल की एकनाथ शिंदेंना सुद्धा चिंता करावी लागेल, अशा पद्धतीचा फायदा तो मिळू शकतो. तर शेवटचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणावर, कारण सगळ्याचा उल्लेख झाला म्हणून बोलायला कदाचित पुढं संधी मिळतील, पण 2024 साली थोडासा हल्लेला देशाचा मुख्य स्वर 9 महिन्यानं पुन्हा भाजप झालेला दिसतो. मुंबई महानगरपालिका, उत्तर प्रदेश वगळता पुढचे 1-2 वर्ष बिहार वगळता राजकारण फार घडणार नाही असं दिसतं. अशा वेळेला ज्या मॉडेलचा तुम्ही उल्लेख केला, एक फडणवीस मॉडेल आणि योगी मॉडेल हे इव्हॉल्व्ह होताना तर दिसतंय. योगींना 27 साली 10 वर्ष होतील, परत निवडून आले तर 29 साली 12 वर्ष होतील. फडणवीस 5 वर्ष राहतील आणि पुन्हा तेही 10 वर्षचे मुख्यमंत्री असतील. काय ही 2 मॉडेल आहेत, काय फरक आहे, आणि गेल्या 100 दिवसातल्या फडणवीसांचं राजकारण म्हणजे 70-80 दिवसातलं त्या दिशेनं बदलताना कसं दिसतंय? 2 मॉडेल मोठा फरक संस्कृतीचा आहे. म्हणजे उत्तर भारतातली एक वेगळ्या पद्धतीची, म्हणजे मी कमी जास्त या अर्थानं म्हणत नाही, दृष्टिकोन या अर्थानं म्हणतो. ती उत्तर भारताला म्हणजे उत्तर प्रदेशाला महाराष्ट्राबरोबर यायला खूपच वर्ष आहे, पण ज्या धडाक्याने ते चाललेले आहेत आणि ज्या धडाक्याने ते कडव्या हिंदुत्वापासनं ते डिजिटल भारतापर्यंत सगळ्याला जे आकर्षित करतायत किंवा त्यांच्या कारभारातनं दाखवत आहेत,
काही ठिकाणी जे कठोर निर्णय घेत आहेत आणि रेटून नेत आहेत काही निर्णय, या सगळ्याचा नाही म्हटलं तरी संपूर्ण उत्तर भारतावर मोठा प्रभाव पडतो. महाराष्ट्राचं मॉडेल हे गुजरातला जवळ जाणार आहे, जे मोदींचं ओरिजिनल मॉडेल होतं. आणि त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस काम करायला लागलेले आहेत असं त्यांच्या म्हणजे निकालानंतरच्या मुलाखतीतनं लक्षात येतं की त्यांनी अलीकडच्या काळात राजकारणापेक्षा विकासाला प्रचंड महत्त्व दिलं आहे. प्रत्येक त्यांच्या मुलाखतीत ते महाराष्ट्र मला पुढे कसा न्यायचा आहे, काय पद्धतीने न्यायचा आहे, याचा अगदी ते तपशीलवार उल्लेख आहे. म्हणजे परवा जी बीडला त्यांची सभा झाली त्याच्यातसुद्धा त्यांनी कोकणातलं पाणी मला कसं वळवायचं आहे या विषयावर जास्त वेळ आणि तसं झालं तर मराठवाड्यातला दुष्काळ जवळपास मोठ्या प्रमाणात कमी होईल हेही त्यांनी सांगितलं. तर हे जे मॉडेल आहे हे पूर्ण वेगळं आहे. हे दक्षिण भारताला आकर्षित करणार आहे आणि मोठा भाजपला स्पर्धा ही तामिळनाडू आणि तेलंगणा इथनंच आहे. म्हणजे आज आपण लक्षात घेत नाही आहोत पण तामिळनाडू अनेक बाबत व्हिएटनामची स्पर्धा करत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, म्हणजे वेगवेगळे प्रकल्प आणण्यासाठी. तर महाराष्ट्र पुढे आहे पण तामिळनाडू ज्या पद्धतीने चाललं आहे ते इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे तिसरं मॉडेल म्हणून आपल्याला तामिळनाडूकडे पण बघायला लागेल. तर यामध्ये संख्येच्या दृष्टीने पाहिलं, कारण प्रॉब्लेम कसा होणार आहे की डिलिमिटेशन येणार आहे पुढच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी. उत्तर भारतातली संख्या वाढणार आहे, त्याला कॉम्पन्सेट करायला दक्षिण भारतातली संख्या कमी असले तरी वेटेज जास्त द्यावं असा एक फॉर्म्युला ते तयार करत आहेत, म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स नीट राहील. या सगळ्या ह्याच्यात योगी मॉडेलपेक्षा देशाच्या दृष्टीने विचार केला तर फडणवीसांचं मॉडेल जर का ते यशस्वी झालं तर, अजून आपण वी आर टू अर्ली, कारण आता 6 महिने पण नाही 3 महिने झालेले आहेत. पण आपण जर का 29चा विचार केला तर तोपर्यंत बऱ्यापैकी एक मॉडेल म्हणून पुढे आलेलं असेल. मुळात म्हणजे ते मॉडेल म्हणून पुढे येण्यासाठी फडणवीसांना मोठे प्रयत्न करावे लागतील. की जसं 2002 ते 2012 मोदींनी विशेषतः 2009 नंतर जे सातत्याने राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रयत्न केले. पुन्हा गुजरात मॉडेलमध्ये पण एक लक्षात घेतलं पाहिजे, जी केजरीवालांची चूक झाली ती मोदींनी केली नाही. मोदींच्या संपूर्ण कारकिर्दीत केंद्रात मनमोहन सिंगांचं सरकार होतं, ते मोदींच्या विरोधातच होतं, त्यांना जेलमध्ये घालण्यापर्यंत सगळं चालू होतं. पण त्याच काळात गुजरातची त्यांनी इतकी भरभराट केली की राजीव गांधी फाउंडेशनने त्यांना पहिला पुरस्कार दिला. त्यामुळे करता येण्यासारख्या गोष्टी खूप असतात. सांगायचा मुद्दा हा आहे की करायचं ठरवलं तर करता येण्यासारख्या गोष्टी खूप असतात आणि त्याचा लोकांवर परिणाम होतो. तर तशा पद्धतीने गुजरातहून पुढे जाणारं महाराष्ट्राचं मॉडेल जर का देवेंद्र फडणवीस पुढच्या 4 वर्षात एस्टॅब्लिश करू शकले आणि ते ठसवू शकले लोकांवर, फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही, तर योगी मॉडेल थोडं मागे पडू शकतं. कारण योगी मॉडेल हे थोडंसं मागच्या काळातल्या भारतासारखं आहे. म्हणजे अर्थात ती कल्चर आहे तिथे सगळं वेगळ्या पद्धतीचं आहे, ते विलक्षण लोकप्रिय आहे. त्याच्यामागे लोक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातही त्यांनी निवडणुकीत काही ठिकाणी तो हा दाखवला. मात्र आपण जसे समजतो तसे योगी फक्त कडवे हिंदुत्ववादी आहेत असं नाही. तिकडल्या शाळांमध्ये आता डिजिटल प्रयोग इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत, तिथली संपूर्ण विधानसभा पेपरलेस झालेली आहे. म्हणजे त्यांनी ते परफेक्ट मोदींच्या पावलावर पाऊल टाकून जात आहेत. पण मुळातच गॅप इतकी मोठी आहे, ती भरून काढायला त्यांना कष्ट होतील. त्यामुळे मला असं वाटतं फडणवीसांना महाराष्ट्र मॉडेल मोठं करण्याची फार मोठी संधी पुढच्या 5 वर्षात आहे. तर याच नोटवरती थांबू. खरं तर या मुद्द्यावर वेगळी चर्चा करू, काही महिन्यानं पुन्हा आढावा घेऊ. पण आज दिल्लीचा इतका सविस्तर ॲनालिसिस आपल्याला लगेच करता आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.